वसई विरार महापालिकेचे नियोजन शून्य आणि असंवेदनशील कारभार आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वसई पश्चिमेतील भेणापट्टी भागातील असलेल्या हिंदू स्मशानभूमीत पालिकेच्या उद्यान विभागाने चक्क झोपाळे, घसरगुंडी आणि व्यायामाची उपक्रम अशा 15 पेक्षा जास्त खेळणी व मनोरंजनाचे साहित्य बसवण्यात आले आहे। ही जागा दुःख व्यक्त करण्याची असताना इथे मनोरंजनाची साधनं लावण्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप निर्माण झाला आहे। या प्रकरणातील माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात स्मशानभूमी ही शोकाकुल जागा आहे, इथे अशा गोष्टी बसवणे म्हणजे नागरिकांचे भावना दुखवणे आणि पैशाची उधळपट्टी आहे असे आरोप केले। स्थानिक नागरिकांनी देखील पालिकेचे भानगडीत पडलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। वसई विरार महापालिकेचे उपआयुक्त स्वाती देशपांडे यांनी या प्रकरणी चुकीचे असल्याची कबुली दिली असून या संपूर्ण प्रकरणावर चौकशी करून स्मशानभूमीची खेळणी लवकरात हटवण्यात जातील असे आश्वासन दिले आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावर माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मात्र या सगळ्यांवर जो कोणी दोषी असेल अधिकारी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे। या सगळ्या प्रकरणावर माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया। हा महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे, याच्याबद्दल काय बोलाल? महापालिकेचा एक भोंगळ कारभार आहे असं मी म्हणेन। कारण का जेव्हा हे साहित्य लावण्यात सुरुवात केली होती तेव्हा इकडच्या लोकांच्या तक्रारी जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा मी ताबडतोब फोन करून सांगितलं की हे असं काय करू नका धंदे आणि ताबडतोब काम थांबवा। तरी पण कोणाचा हट्ट काय याच्या मागे उद्देश माहीत नाहीये आणि यांनी ते साहित्य लावलेलं आहे। लावल्यानंतर लोकांच्या भावना खूप पडतील, कारण एक धार्मिक विधी करण्याचं एक माणूस जेव्हा मयत होतो इकडे दुःखाचं वातावरण असते आणि इकडे खेळण्या बागडण्यासाठी तुम्ही खेळणी लावतात। शेजारीच एक मोठं मैदान आहे त्याच्यात लावा ना, इकडचे आदिवासी जे आहेत आजूबाजूचे नागरिक आहेत सगळे खेळतील, त्याच्यामध्ये चांगला उपयोग होईल याचा। तर ते न करता स्मशानात आणून लावतात, म्हणजे तुम्हाला लोकांनी उपयोग करावा असं वाटत नाही का? लोकांनी या गोष्टीचा चांगल्या गोष्टीचा उपयोग करायला पाहिजे, तर हे न करता स्मशानात आणून लावतात। आणि त्यांनी जर आता हे मी आज पण सकाळी बोललोय त्यांना ताबडतोब काढायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी जर हे काढलं नाही तर जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि जनता याच्या विरुद्ध उग्र आंदोलन करतात।